तर राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आता पोहोचलेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर या भेटीला महत्त्व द्यावं लागेल। तसंच या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर देखील चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जाते। खरं तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला महत्त्व दिलं जाते। एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासाठी म्हणून मी बिनशर्त पाठिंबा देतोय असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि त्यांनी एनडीए अलायन्स म्हणजे महायुतीला पाठिंबा दिला होता। तर विधानसभेमध्ये 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं सूचक वक्तव्य हे सुद्धा राज ठाकरेंनी केलेलं आहे। त्यामुळे या भेटीला अत्यंत महत्त्व आहे। या भेटीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी काही चर्चा होते का, सोबतच राज्यातील नेमक्या कोणत्या प्रश्नांवर कोणत्या विषयांवर चर्चा होते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आत्ताच्या घडीची अपडेट म्हणजे राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आता पोहोचलेले आहेत। आपण ही बातमी पाहतोय, राज ठाकरे हे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। विधानसभा निवडणूक आणि सोबतच राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता ही या भेटीमध्ये वर्तवली जाते। खरं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटी मागच्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या आपण पाहत होतो आणि त्यानंतर आता बऱ्याच कालावधीनंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट होते। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरे यांची एक भेट झाली होती। त्यानंतर ही आता भेट होते। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट वर्षा निवासस्थानी होते आणि या भेटीसाठी राज ठाकरे हे आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। श्रेयस, नेमका कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते आणि विधानसभेच्या अनुषंगाने या भेटीला किती महत्त्व द्यायचं या संदर्भात आपण बोलत होतो? खरंच विक्रांत, आपण बघतो तर राज ठाकरे आताच वर्षावर पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो की अनेक विषयांवर खरं चर्चा होऊ शकते। तू म्हटलास की ही भेट खरं तर खूप महत्त्वाची आहे, कारण जसं मी म्हटलं तसं राज ठाकरेंचा 4 तारखेपासून दौरा आहे, जो महाराष्ट्र दौरा आहे। तर त्या सिनारिओमुळे हा सगळ्यात जास्त महत्त्वाची बैठक आहे। विषय जो आहे तो म्हणजे उरणचा विषय असेल, बिडरी चाळीतल्या पाण्याचा विषय असेल, बिडरी चाळीचा जो रिडेव्हलपमेंट आहे त्याचा विषय असेल, त्यासोबतच पुण्यामध्ये जो पूर आला, पूर परिस्थिती होती, त्याच्यानंतर मुख्यमंत्रींनी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत या विषयावर खऱ्या अर्थानं राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होऊ शकते। या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वबळाचा नारा दिलाय। त्या विषयावर चर्चा जर झाली तर ती सगळ्यात मोठी चर्चा होऊ शकते, कारण एकंदर पाहिलं गेलं तर विधानसभा निवडणुकीत मनसे हा फॅक्टर किती महत्त्वाचा आहे किती महत्त्वाचा नाही आहे हा गोष्टी जरी आजच्या बैठकीत ठरणार आहे। आणि जर तो ठरला तर त्याच्यानंतरचा महाराष्ट्र दौरा राज ठाकरेंचा जो असणार आहे, कारण तो महाराष्ट्र दौरा फक्त एका दिवसापुरता नाही तर 4 तारखेपासून सुरू होऊन तो डायरेक्ट 13 तारखेपर्यंत होणार आहे। एक आठवड्याचा पूर्ण दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी राज ठाकरे याच बैठकीच्या बाबतीत बोलतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। विक्रांत, अगदी खरं आहे श्रेयस। खरं तर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानावी लागेल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर असेल, या बैठकीमध्ये नेमकी काय काय चर्चा होते आणि त्यातून काय निष्पन्न होतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद।